महाराष्ट्रातील तमाम माझ्या भगिनींना, ताईंना सुप्रभात, गुड मॉर्निंग. बघा, आता माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत तिसरा हप्ता येणं ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजे अवघ्या 2 दिवसावरती ह्या सर्व गोष्टी येऊन पोहोचलेल्या आहेत. आणि आतापर्यंत हे 7 ते 8 दिवस विलंब म्हणजेच वेळ का लागलाय हे तुम्हाला मी काल सांगितले. तर तुम्हाला मी तात्काळ एक थोडं सांगतो की पडताळणीच्या कारणास्तव हे तुमचे जे फॉर्म आहेत याची पडताळणी पूर्णपणे करून हे महिलांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. त्यामुळं हे फक्त थांबलं होतं, कारण फेक ज्या आयडिया आहेत, फेक जे काही अकाउंट्स आहेत महिलांचे, त्यामुळं तो इश्यू आला आणि त्या परत त्या गोष्टी पूर्णपणे उघड्याही पडल्या आणि त्या लोकांना आत्मसात करण्यात आलेला आहे. आता एक धक्कादायक असा खुलासा आलाय, धक्कादायक एक बाब आलेली आहे की एक 3 गोष्टी सर्व महिलांना फेस करावं लागणार आहे. तुम्ही आत्ताच लगेच चेक करून बघा, नाहीतर तुमच्या अकाउंटला तिसरा हप्ता हा येणार नाही. बघा, पण घाबरायची काही गरज नाही. फक्त ह्या 3 गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर नक्की बघून घ्या. आता काही मला मेसेज आणि काही कॉल्स आलेले आहेत, त्यामध्ये फॉर्म सबमिट झालेला आहे पण तो पोर्टलवर दाखवत नाही, असे काही लोकांचे मेसेज होते आज शनिवारी. बघा, काही वेळेस शनिवारी पोर्टल आणि ॲप काही काळाकरता लोड होतं, त्याचं अंडर मेंटेनन्स होतं, म्हणजे त्याचं काम चालू होतं, त्यामुळे त्यामध्ये काही दाखवत नव्हतं. 404 असं दाखवायचं, नॉट फाउंड म्हणून. त्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तुम्ही परत जाऊन चेक करून बघा, आता ते तुम्हाला दिसून जाईल. आणि पुढलं होतं, पहिला हप्ता काही महिलांना आलेला आहे पण ते स्टेटस नाही का फॉर्मचं, ते रिजेक्ट आहे, म्हणजे त्याला अपात्र करण्यात आलेलं आहे. काही अशा महिला आहेत, काही महिलांनी चुकीच्या रीतीने फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचे ते पात्र नसतील तरीही त्यांनी फॉर्म भरला आहे, म्हणून त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये चूक काय आहे, हे काय आपण हे शेवटी बघणार आहोत की नेमकं अपात्र फॉर्म हा का होतो, तुम्हाला काय करायला पाहिजे. ठीक आहे. आणि पहिला अप्रूव्ह होता फॉर्म, पण आता रिअप्लाय असं म्हणत आहे. हा पण प्रॉब्लेम्स सध्या फेस होतोय. मी तुम्हाला सांगितलं काल शनिवारी, आणि काल लगेच काही लोकांनी चेक करून बघितलं, त्यावेळेस त्यांना हा प्रॉब्लेम्स आलेला आहे. पुढे त्यांना परत मी सांगितलं तुम्हाला हा प्रॉब्लेम तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा, हे नेमकं गोष्टी का होत आहेत, ह्या 3 गोष्टी आहेत. 3 प्रॉब्लेम प्रत्येक महिलांच्या समोर येत आहेत. प्रत्येक म्हणजे प्रत्येक नाही, काही महिलांच्या समोर हे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी तात्काळ जाऊन हे चेक करून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही करेक्शन करून घ्या. आता जो पहिला महत्वाचा मुद्दा आपला होता, तो मुद्द्याकडे आपण वळूया. तो म्हणजे काय, एक यादी आलेली आहे, जिल्हा वाईज विभागाच्या याद्या पडलेल्या आहेत नेटला. त्याच्या कशा आहेत की त्या यादीमध्ये 4 असे कॉलम आहेत, सॉरी 3 कॉलम आहेत. त्यामध्ये तात्पुरती रद्द, त्यानंतर अपात्र, प्रलंबित, ह्या 3 आहेत. या 3 मध्ये बघा त्यांनी डिवाइड केलेलं आहे. ते पडताळणी करून त्या डॉक्युमेंटची, त्या फॉर्मची पडताळणी त्यांनी केलेली आहे आणि ते पडताळणी करून काही महिलांना तात्पुरते ते रद्द केलेलं आहे तात्पुरत्यामध्ये, काही महिलांना त्यांनी अपात्र केलंय, काही महिलांचं प्रलंबित असं केलंय. आता महिलांना ह्याचा अर्थ कळला पाहिजे. तुम्ही प्रथम जाऊन तुम्ही आपली यादी चेक करून बघा किंवा आपल्या पोर्टलला जा, तुमचं स्टेटस बघून घ्या, तुमचं अप्रूव्ड आहे का. अप्रूव्ड नसेल तर तिथं खाली लिहून येतं तात्पुरती रद्द, अपात्र किंवा प्रलंबित. तुम्ही ते आहे का बघून घ्या आणि ते तुम्ही प्रॉब्लेम फिक्स करून घ्या. आता हे तात्पुरती रद्द म्हणजे काय, म्हणजे तुमचं सगळंच काही ओके आहे. पहिल्या सुरू एक कॉलम आहे पात्रचा, पात्र मला विषय येत नाही, त्यांना ऑटोमॅटिक पैसे येतीलच डेबिटद्वारे. पण ज्या महिला तात्पुरत्या रद्द आहेत त्याचा प्रॉब्लेम काय असतो, त्यांचे काही डॉक्युमेंट्स हे आवश्यक डॉक्युमेंट जे आहेत त्यामध्ये लावलेले नसतात, किंवा एक आवश्यक अशी माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसते. कुणापर्यंत, शासनापर्यंत. म्हणजे जे लोक हे फॉर्म व्हेरीफाय करतात, फॉर्म पडताळणी करतात, ते ऑटो सिस्टम ना असो किंवा मॅन्युअल असो, कसे असो, त्यांच्यापर्यंत तुमची माहिती पोहोचली नसेल, मग त्यावेळेस अशा महिलांचे फॉर्म हे तात्पुरते रद्द करतात. तुम्ही ते परत त्याला पुष्टी करून तुम्ही ते अपलोड करू शकता. ठीक आहे. हा झाला मुद्दा पहिला की तात्पुरते रद्द म्हणजे काय. आता पुढला आहे अपात्र. आता हे अपात्र महिला कोण आहेत,
ज्या महिला हे जो पात्रता आहे लाडक्या बहिणीची, या ज्या महिला बसत नाहीत त्या महिला अपात्र, आणि ह्या अपात्र महिला ह्या परत रिअप्लाय हे करू शकत नाहीत कारण ते अपात्र आहेत. कारण त्यांचं बघा, जर या अपात्रमध्ये जर खरीच एक गरीब ताई आहे, ते पात्रतेमध्ये पूर्णपणे बसते, ती ताई रिअप्लाय करू शकते, ती परत तो फॉर्म सबमिट करू शकते म्हणजे व्यवस्थित डॉक्युमेंट लावून. पण ज्या महिला खरंच अपात्र आहेत, जे पात्रता मध्ये बसत नाहीत, त्या महिला हे अपात्र असतात, त्या महिलांना अजिबात पैसे येत नाहीत. आणि जे प्रलंबित एक कॉलम आहे त्यामध्ये काय, ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे, पण त्या महिलांचं आधार शेडिंग झालं नाही, त्यांची ही केवायसी झाली नाही, अशा महिला जे प्रलंबित आहे त्यांचं ज्यावेळेस डीबीटी पर्यंत यांची आवश्यक जी माहिती येईल अकाउंटची डीबीटीची, त्यावेळेस ते ऑटोमॅटिक तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण ह्या तीन ज्या गोष्टी आहेत, तात्पुरती रद्द, अपात्र, प्रलंबित, तात्पुरती रद्दला हे पैसे येणार नाहीत, अपात्राला हे नाहीत आणि प्रलंबितला हे नाहीत, ह्या तिघांना हे पैसे येणार नाहीत. पण कधीच पैसे हे अपात्राला येणार नाहीत. तात्पुरती रद्द आहे त्याला तुम्ही पात्र करून तुम्ही पैसे मिळवू शकता, आणि जे प्रलंबित आहेत तुम्ही ते ऑटोमॅटिक ते ज्यावेळेस तुम्ही डीबीटी करून घ्याल त्यावेळेस ऑटोमॅटिक अप्रूव्ह होऊन जाईल, तुमच्या अकाउंटला पैसे ऑटोमॅटिक येतील. आता या 4 ते 5 दिवसामध्ये 12 लाखापेक्षा जास्त फॉर्म हे डायरेक्ट अपात्र झालेले आहेत. म्हणजे 12.5 लाख लोक हे अपात्र झालेलं आहे ताईंनो. त्यामुळे तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, तुमचे जर फॉर्म ओके असतील याची मला गॅरंटी आहे. आणि ज्या महिलांना बघा पहिलं हप्ते आलेले आहेत, पहिले 3,000चा हप्ता महिलांना आलाय, पण नंतर त्यांचं ते स्टेटस आहे त्या ठिकाणी तात्पुरतं रद्द किंवा अपात्र किंवा प्रलंबित दाखवत आहे किंवा रिअप्लाय असं पण तिथं येत आहे, किंवा काय म्हणायचं ते येतच नाही काहीच. अशा महिलांनी पण जाऊन चेक करून बघा. आता सर्व महिलांनी ह्या गोष्टी बघून घ्या. आणि खास अजून एक आव्हान तिकडनं आलेलं आहे, ते आव्हान म्हणजे की सोयीस्करपणे तुमच्या पैसे अकाउंटला यायचे असतील तर तुम्हाला ही केवायसी तुम्हाला करून घ्यायची आहे. कारण डीटीपी द्वारे तुमच्या डीबीटी तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे हे येणार आहे, डायरेक्टली सरकार तर तुमची बँक मधलं टेन्शन काहीच नाही. म्हणजे तात्काळ पैसे तुमच्या अकाउंटलाही येऊ शकतात डीबीटीच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्हाला डीबीटी तुमचं ओके पाहिजे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, हा हप्ता यायला विलंब व्हायचं कारण वारंवार मुख्यमंत्र्यांनी किंवा डीसीएमने हे सांगितलेलं आहे वारंवार की फक्त ह्या पडताळणीच्या कामामुळं थोडं हे लांबलेलं आहे, आणि त्याला तुमचं जे काही हप्ता रेग्युलर आहे ते येऊन जाईल, आणि त्यानंतर महिन्याच्या 15 तारखेला हे हप्ते हे कंटिन्यू होणार आहेत मार्च पर्यंत. मार्च नंतर ते पुढचा जो अर्थसंकल्प आहे ते त्यावरती गोष्टी अवलंबून आहेत. पण मार्च पर्यंत तरी याचं बजेट हे काढलेलं आहे आणि तुमच्या अकाउंटला पैसे येणार राहणार. आता विषय येतो दिवाळीचा. दिवाळीसाठी बोनस म्हणून एक अग्रिम 3 महिन्याचे एकत्रित पैसे ही मोठी रक्कम तुमच्या अकाउंटला यावी असे सुद्धा प्रावधान करण्याकरता यांची मीटिंग आहे. ते मीटिंगला ह्याचा पर्याय आहे निघून येईल आणि तुमच्यापर्यंत दिवाळीला एक मोठी रक्कम तुम्हाला ऑक्टोबरला हे मिळून जाणार आहे. पण आपला विषय आजचा असा होता, ज्या महिलांचं आधार सेटिंग नाही, डीबीटी तरी लिंक केलं नाही, आणि ज्या महिलांचं अपात्र किंवा तात्पुरतं रद्द प्रलंबित असेल तर अशा महिलांना पैसेही येणार नाहीत यावेळेस. जेव्हा तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे आपोआप येतील, तुम्हाला घाबरायची गरज नाही. पण तुमचं पात्र आहात तुम्ही एक काम करा, जाऊन साईडला जाऊन चेक करून बघा की तुमचं जे स्टेटस आहे फॉर्मचं ते अप्रूव्ड आहे की प्रलंबित आहे. तुम्ही जाऊन चेक करून बघा. कारण तुम्हाला जर प्रलंबित असेल तर ते ऑटोमॅटिक ते ज्यावेळेस तुमचे केवायसी होईल त्यावेळेस ऑटोमॅटिक रेग्युलर होऊन जाईल, ते पात्र होऊन जाईल. हे असे 4 कॉलमचं नवीन एक पत्रक आलेलं आहे, त्यामध्ये पूर्ण जिल्ह्याच्या विभागाच्या याद्याही पडलेल्या आहेत. ही होती आपली आजची अशी अपडेट. आणि ह्याच महिलांना फक्त पैसे येणार नाहीत, बाकी ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत त्या महिलांच्या अकाउंटला पैसे हे नक्की 100 नाही 101% येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. नुसतं मनातल्या गोष्टी बोलत नाही, सुद्धा म्हणावं असं. कारण काय, 25 तारखेला सोलापूरला सभा आहे, वचनपूर्ती सोहळा आहे, त्याच्या अगोदर 23-24ला हे पैसे वाटण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. जे डीसीएम आहेत किंवा सीएम असतील त्यांच्या सूत्राकडून सांगितलेले आहेत की ह्या 2 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील, आणि 25 तारखेला हे वचनपूर्ती सोहळा हा सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे.
आणि ज्या लोकांना सोमवार मंगळवारी पैसे नाही आले त्या मुलांना 100% बुधवारी हे पैसेही त्या ठिकाणीच येऊन जातील. ऑन द स्पॉट सभेमधून याची घोषणा सुद्धा होऊ शकते, कारण ह्या सर्व प्रोसेस 30 तारखेच्या अगोदर हे शासनाला करून घेणं आहे. ही अशी आपली होती अपडेट. तुम्हाला अपडेट समजली असेल मी आशा करतो. समजली असेल ओके सांगा. तुमचे फॉर्म अपलोड असतील तुम्ही अपलोड म्हणून सांगा. ज्या महिलांनी पहिलं फॉर्म भरलं त्यांना पैसे आले तरी पण जाऊन चेक करून बघा एक वेळेस प्रॉब्लेम्स आहेत का नाहीत. माझ्या मते सर्वांना प्रॉब्लेम नसावेत ही माझी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना पैसे यावेत लवकरात लवकर.